ओम शांती. आजची तारीख आहे 18/2/2026. आज बाबा म्हणतात, गोड मुलांनो, तुम्ही या युनिव्हर्सिटीमध्ये आला आहात जुन्या दुनियेमधून मरून नवीन दुनियेमध्ये जाण्याकरिता. आता तुमची प्रीत या भगवंतावर जडली आहे. प्रश्न आहे, कोणत्या विधीद्वारे बाबांची आठवण तुम्हाला श्रीमंत बनवते? उत्तर, बाबा आहेत बिंदू. तुम्ही बिंदू बनून बिंदूची आठवण करा तर श्रीमंत बनाल. जसे एकावर एक बिंदू म्हणजे 0 लावा तर 10 होतात. पुन्हा बिंदू लावा तर 100, मग 1000 होतात. तसे बाबांच्या आठवणीने बिंदू लागत जातो आणि तुम्ही श्रीमंत बनत जाता. आठवणीमध्येच खरी कमाई आहे. गीत आहे, महफिल में जल उठी शमा परवाने के लिए, प्रीत बनी है दुनिया में मर जाने के लिए. ओम शांती. या गीताचा अर्थ किती विचित्र आहे. प्रीत कशासाठी जडली आहे आणि कोणावर जडली आहे? भगवंतावर. कारण या दुनियेमधून मरून त्यांच्याकडे जायचे आहे. असे कधी कोणावर प्रेम होते का, ज्याच्यामध्ये असा विचार येईल की मरून जाऊ? मग कोणी प्रेम करतील का? तर गाण्याचा अर्थ किती वंडरफुल आहे. क्षमेवर परवाने प्रेम करत फेऱ्या मारता मारता जळून मरतात. तर तुम्हाला देखील बाबांच्या प्रेमामध्ये हे शरीर सोडायचे आहे. अर्थात बाबांची आठवण करत करत शरीर सोडायचे आहे. तर हे गायन फक्त एकासाठी आहे, म्हणजे एकावर असलेल्या प्रीतीसाठी हे गीत आहे. मनुष्य दानपुण्य तीर्थयात्रा इत्यादी करतात भगवानापाशी जाण्याकरिता. शरीर सोडण्याच्या वेळी देखील असे म्हटले जाते की भगवंताची आठवण कर. भगवान किती नामीग्रामी आहेत. बाबा म्हणजेच भगवंत नवीन दुनियेमध्ये जाण्याचा मार्ग सांगतात. फक्त माझी आठवण करा. मी आहे हेविनली गॉड फादर, म्हणजे स्वर्गाचा रचयिता बाप. त्या लौकिक बाबाकडून तुम्हाला धन मिळेल, मालमत्ता मिळेल, घर इत्यादी मिळेल. मुलींना तर वारसा मिळतही नाही, त्यांना दुसऱ्या घरात पाठवले जाते. अर्थात ती वारसदार ठरत नाही. आता हे भगवान तर आहेत सर्व आत्म्यांचे पिता, तर सर्वांना त्यांच्याकडेच यायचे आहे. सर्वांना ते वारसा देतात. सारी दुनिया परमपिता परमात्म्याला लिबरेटर, गाईड मानते. लिबरेट करतात दुःखातून. ठीक आहे, तर मग दुःख देणारा कोण? बाबा काही दुःख देऊ शकत नाहीत, कारण ते तर पतित पावन आहेत. पावन दुनिया सुखधाम मध्ये घेऊन जाणारे आहेत. तर ते दुःख कसे देतील? तर दुःख देतात ते म्हणजे 5 विकार. रावण. आपण स्टुडंट आहोत हे विसरता कामा नये. मुलांच्या बुद्धीमध्ये असते की शिव बाबा मधुबन मध्ये मुरली वाजवतात, तर ती लाकडी मुरली तर इथे नाहीये. कोणती मुरली? तर ज्ञानाची मुरली. श्रीकृष्णाचे डान्स करणे, मुरली वाजवणे हे सर्व भक्ती मार्गाचे आहे. परंतु ज्ञानाची मुरली तर शिवबाबाच वाजवतात. तुमच्याकडे चांगली चांगली गाणी बनवणारे सुद्धा येतील. गाणी बहुतांशी पुरुषच बनवतात. तुम्हाला ज्ञानाचीच गाणी गायची आहेत, ज्यामुळे शिवबाबांची आठवण येईल. बाबा म्हणतात की मनुष्याला शांती हवी आहे. आता शांती कशाला म्हणतात? कर्म केल्याशिवाय तर कोणी राहू शकत नाही. तर शांती तर आहे मुळी शांतीधाममध्ये. तरीही शरीर धारण करून कर्म करावेच लागते.
सतयुगामध्ये कर्म करताना देखील शांती असते. अशांतीमध्ये मनुष्याला दुःख होते. म्हणूनच म्हणतात की शांती कशी मिळेल. आता तुम्ही मुले जाणतात की शांतीधाम तर आपले घर आहे. सतयुगामध्ये शांती देखील आहे, सुख देखील आहे, सर्व काही आहे. आता ते हवे की फक्त शांती पाहिजे? म्हणजे सतयुगाचा वारसा पाहिजे की फक्त शांतीधामचा म्हणजे शांतीचा वारसा पाहिजे? बाबा म्हणतात सर्वात आधी तर हे सिद्ध केले पाहिजे की भगवान कोण आहे. श्रीकृष्णाला असे कोणी बनवले, तो आधीच्या जन्मामध्ये कोण होता, हे समजावून सांगण्याची खूप चांगली युक्ती पाहिजे. बाबा म्हणतात इथे तर बाबा स्वतःच परिचय देतात. बाबांची आठवण करायची आहे, ज्याद्वारे वारसा मिळतो. म्हणून चांगल्या प्रकारे बाबांकडून पूर्ण वारसा घ्यायला हवा ना. यामध्ये देखील बाबा म्हणतात की विकारामध्ये कधीही जाऊ नका. थोडी जरी विकाराची चटक लागली तर मग ती वाढत जाईल. सिगारेट इत्यादी एकदा जरी टेस्ट घेतात तरी संगाचा रंग लगेच लागतो आणि मग सवय सोडणे हे देखील कठीण होते. किती बहाणे करतात. कोणतीही वाईट सवय लागता कामा नये. जी वाईट सवय देखील सोडून द्यायची आहेत. तर बाबा म्हणतात की जिवंतपणी शरीराचे भान सोडून माझी आठवण करा. देवतांना भोग नेहमी पवित्रच लावला जातो. तर तुम्ही देखील पवित्र अन्न खा. आजकाल असली तूप मिळत नाही तर मग तेल खातात. तिथे स्वर्गामध्ये तेल आदी काहीच नसते. मग काय असेल, तर असली तूप असेल. इथे कलियुगामध्ये बाबा म्हणतात इथे कलियुगामध्ये तर डेअरीमध्ये बघा शुद्ध तूप ठेवलेले असते आणि बनावट देखील ठेवलेले असते. दोन्हींवर लिहिलेले असते शुद्ध तूप, परंतु किमतीमध्ये मात्र फरक असतो. आता तुम्हा मुलांना फुलासारखे उमललेले आनंदित राहिले पाहिजे. स्वर्गामध्ये तर नॅचरल ब्युटी असते म्हणजे नैसर्गिक सौंदर्य असते. तिथे प्रकृती देखील सतोप्रधान बनते. लक्ष्मी नारायणासारखी ब्युटी इथे कोणीही बनवू शकत नाही. बाबा म्हणतात तुम्ही लिहिता की थोड्याच वेळात आम्ही या भारताला परिस्थान बनवू. तुम्ही चॅलेंज करता. बाबा मुलांना म्हणतील सन शोज फादर, फादर शोज सन. तर कोणता फादर? शिव आणि शाळीग्राम. तर फादर म्हणजे शिव आणि मुलं म्हणजे शाळीग्राम. तर बाबांनी बच्चांना प्रत्यक्ष केले दुनियावाल्यांसमोर आणि आता मुलांना बाबांना प्रत्यक्ष करायचं आहे. तर बाबा म्हणतात पावन बना. जेव्हा की विनाश समोर उभा आहे तर आता काय करायला हवे? जरूर पारलौकिक पित्याच्या मतावर चालले पाहिजे ना. प्रदर्शनी मध्ये देखील प्रतिज्ञा लिहून घेतली पाहिजे की पारलौकिक पित्याला फॉलो करू, पतित बनणे सोडून देऊ. लिहा आम्ही बाबांकडून गॅरंटी घेतो. सारी गोष्ट आहे पवित्रतेची. तुम्हा मुलांना दिवस रात्र आनंद झाला पाहिजे. बाबा भारताच्या स्वर्गाची बाबा आम्हाला स्वर्गाचा वारसा देत आहेत. अल्फ आणि बे. बे म्हणजे बादशाही. तर अल्प म्हणजे बाबांची आठवण केली की बे म्हणजे बादशाही आपल्याला मिळते. आता तुम्ही समजता की शिव जयंती म्हणजेच भारताच्या स्वर्गाची जयंती. गीताच सर्व शास्त्रमयी शिरोमणी आहे. गीता माता. वारसा तर बाबांकडूनच मिळतो. तर गीतेचे रचयिता शिवबाबाच आहेत. पारलौकिक पित्याकडून पावन बनण्याचा वारसा मिळतो. अच्छा,
गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते आणि आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट, आपण गॉडली स्टुडंट्स आहोत हे कायम लक्षात ठेवायचे आहे. कोणतीही घाणेरडी सवय लावायची नाही, त्याला काढून टाकायचे आहे. विकाराचा थोडासुद्धा विचार येता कामा नये. दुसरा पॉइंट आहे, जिवंतपणे शरीराचे भान विसरून बाबांची आठवण करायची आहे. विविध पॉइंट्सवर विचार सागर मंथन करून पतितांना पावन बनविण्याचा धंदा करायचा आहे. वरदान, संतुष्टतेच्या त्रिमूर्ती सर्टिफिकेटद्वारे सदैव सफलता प्राप्त करणारे उच्च पदाचे अधिकारी भव. संतुष्टतेच्या त्रिमूर्ती सर्टिफिकेटद्वारे सदैव सफलता प्राप्त करणारे उच्च पदाचे अधिकारी भव. विश्लेषण आहे, सदैव सफल होण्यासाठी बाबांशी आणि परिवाराशी नीट कनेक्शन पाहिजे. प्रत्येकाला 3 सर्टिफिकेट घ्यायचे आहेत. 1, बाबा, आपण स्वतः आणि परिवार. हे 3 सर्टिफिकेट म्हणजे बाबांकडून सर्टिफिकेट, स्वतःला सर्टिफिकेट आणि परिवाराचं सर्टिफिकेट. तर परिवाराला संतुष्ट करण्यासाठी छोटीशी गोष्ट लक्षात ठेवा. रिगार्ड देण्याचे रेकॉर्ड म्हणजे आदर देण्याचे कार्य सतत चालू ठेवा. यामध्ये निष्काम बना, म्हणजे कुठलीही कामना ठेवू नका. बाबांना संतुष्ट करण्यासाठी सच्चे बना आणि स्वतःशी संतुष्ट राहण्यासाठी सदैव श्रीमताच्या मर्यादेच्या रेषेच्या आतमध्ये राहा. ही 3 सर्टिफिकेट उच्च पदाचा अधिकारी बनवतील. आजचा सुविचार आहे, जे चित्राला न बघता म्हणजे जे शरीराला न बघता चैतन्य आत्म्याला आणि चरित्राला बघतात तेच श्रेष्ठ चरित्रवान आहेत. आजचा अव्यक्त इशारा आहे, एकता आणि विश्वासाच्या विशेषतेद्वारे सफलता संपन्न बना. जसे सर्व आत्म्यांना ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी सदैव शुभ भावना आणि कल्याणाची भावना ठेवता, तशी आपल्या या दैवी संघटनला देखील एकरस स्थितीमध्ये स्थित करून संघटनची शक्ती वाढविण्याचा प्रयत्न करा. तेव्हा तुमच्या या दैवी संघटनच्या रूपामध्ये एकता आणि एकरस स्थितीचा प्रत्यक्ष रूपामध्ये साक्षात्कार होईल. ओम शांती.